मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत अत्यंत दर्जेदार आणि टॅलेंटेड अभिनेत्रीविषयी, ज्यांनी फार कमी कालावधीतच आपली एक स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे। त्या अभिनेत्री म्हणजे बीना सिद्धार्थ कालेकर। बीना आपल्याला सध्या कॉन्स्टेबल मंजू या मालिकेत मंजूच्या आईच्या भूमिकेत दिसत आहे। अत्यंत नॅचरल ॲक्टिंग करणाऱ्या बीना कालेकर यांची आज आपण संपूर्ण बायोग्राफी बघणार आहोत। आयुष्याच्या विषयी अत्यंत मोलाचा सल्ला बीना यांनी आपल्या फॅन्ससाठी दिला आहे। अत्यंत महत्त्वाची माहिती त्यांनी पुढे सांगितलेली आहे, जी ऐकून मला देखील त्यांचा सल्ला हा प्रचंड पटलेला आहे। आपण आजच्या व्हिडिओमध्ये बीना यांचा संपूर्ण जीवन प्रवास जाणून घेणार आहोत। नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे गणेश। तुम्ही बघताय इन्फॉर्मेटिव्ह गणाजी मराठी भाषेतील वेगवेगळ्या विषयांची माहिती जाणून घेण्यासाठी वरती आय बटनवर मी काय व्हिडिओ दिलेले आहे ते नक्की बघा आणि आपला आजचा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब देखील करा। बीना सिद्धार्थ यांचा जन्म 4 एप्रिल 1980 रोजी महाराष्ट्र राज्यातील रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील बीरवाडी गावात झाला। बीना यांचं पूर्ण नाव बीना सिद्धार्थ कालेकर असे आहे, परंतु त्या बीना सिद्धार्थ हे स्टेज नेम वापरतात। बीना यांचं लग्नाआधीचं नाव बीना अभय बागडे असं होतं। बीना यांच्या वडिलांचं नाव अभय चंद्रकांत बागडे असे आहे, तर त्यांच्या आईचे नाव अपर्णा अभय बागडे असे आहे। बीना यांनी आपलं शालेय शिक्षण गंगाधर दत्तात्रय आंबेकर हायस्कूल बीरवाडी येथून पूर्ण केलेलं आहे, तर त्यांनी आपलं कॉलेजचं शिक्षण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स महाड येथून पूर्ण केलेले आहे। बीना सिद्धार्थ या उच्च शिक्षित असून त्यांनी BSc बॉटनी ही डिग्री घेतलेली आहे। बीना यांना शाळेत असल्यापासूनच नृत्याची प्रचंड आवड होती। त्यांनी शाळेत स्नेह संमेलन कार्यक्रमात भाग घेतला होता। तसेच कॉलेजमध्ये असताना देखील त्यांनी आंतर कॉलेज नाट्य स्पर्धा व एकांकिका स्पर्धा यांमध्ये देखील भाग घेत असे। बीना सिद्धार्थ यांची खऱ्या अर्थाने अभिनय कारकिर्दीला सुरुवात झाली ती त्यांच्या लग्नानंतरच। बीना यांनी आपली लग्नगाठ सिद्धार्थ कालेकर यांच्या सोबत बांधली ती 30 एप्रिल 1999 रोजी। सिद्धार्थ कालेकर हे एक व्यावसायिक म्हणून काम करतात। बीना आणि सिद्धार्थ यांना एक मुलगा आणि एक मुलगी असे 2 अपत्य आहे। बीना यांच्या मुलीचे नाव सिमरन कालेकर असे असून त्या सध्या आपलं कॉलेजचं शिक्षण पूर्ण करत आहे। सुरुवातीला बीना यांनी अनेक वेगवेगळ्या ब्रँड्ससाठी फोटोशूट केले, तसेच त्यांच्या ॲडव्हर्टाइजमेंट व्हिडिओमध्ये देखील त्यांनी भाग घेतला। बीना सिद्धार्थ यांनी मार्च 2016 साली प्रदर्शित झालेल्या चित्रकथी शब्द या DD सह्याद्रीवरील मालिकेत काम केले होते। यातूनच त्यांनी टेलिव्हिजन विश्वामध्ये पदार्पण केले। या मालिकेत त्यांच्यासोबत दर्जेदार अभिनेते शांतनू मोघे देखील झळकले होते। त्यानंतर त्यांनी मालिकांमध्ये छोट्या मोठ्या भूमिका साकारायला सुरुवात केली। बीना यांनी सोनी मराठीवरील सावित्री ज्योती या मालिकेत भूमिका साकारली। त्यानंतर 2020 साली आलेल्या स्टार प्रवाहावरील दख्खनचा राजा ज्योतिबा या मालिकेत देखील त्यांनी काम केलं होतं। बीना सिद्धार्थ यांच्या आयुष्याला 2021 साली एक कलाटणी भेटली। 2021 साली आलेल्या झी मराठीवरील मन झालं बाजिंद या मालिकेत बीना यांनी आशा मामी ही महत्त्वाची भूमिका साकारली होती आणि इथूनच बीना सिद्धार्थ यांच्या मालिका विश्वाच्या प्रवासाला सुरुवात झाली। त्यांची आशा मामी ही भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली। त्यानंतर झी मराठीवरील 2022 साली आलेल्या अप्पी आमची कलेक्टर या मालिकेत त्यांनी अप्पीच्या आईची भूमिका म्हणजेच सुषमा माने ही भूमिका साकारली होती। त्यांची अप्पीच्या आईची ही भूमिका देखील प्रेक्षकांना प्रचंड आवडली। त्यानंतर बीना आपल्याला नजारा TV चॅनलवरील लाल बनारसी या हिंदी मालिकेत मधु मल्होत्रा ही भूमिका साकारताना दिसल्या। बीना सिद्धार्थ यांनी मालिकांबरोबरच चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे। 2021 साली आलेल्या मेडले या चित्रपटापासून त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले। तसेच 2024 मध्ये प्रदर्शित झालेला पाणी या चित्रपटात त्यांनी छोटीशी भूमिका साकारली होती। बीना सिद्धार्थ यांनी आपला डिजिटल क्षेत्रातील डेब्यूट समांतर 2 या मराठी वेबसिरीजमधून केलेला होता। ही वेबसिरीज Amazon प्राईमवर देखील आपल्याला बघायला मिळू शकते। 2024 मध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर बीना सिद्धार्थ यांच्या नावाची तुफान चर्चा चाललेली होती। त्याचं कारण देखील काही खास होतं मित्रांनो।
2024 मध्ये महाराष्ट्रभर गाजलेली मालिका कॉन्स्टेबल मंजू या मालिकेत त्यांनी मंजूच्या आईची भूमिका साकारली होती. या मालिकेत त्यांनी साकारलेली सुनंदा ही भूमिका देखील प्रेक्षकांना प्रचंड आवडली. अत्यंत साधी, सिंपल आणि भावनिक आईची भूमिका संपूर्ण महाराष्ट्राच्या घराघरात गाजली. या मालिकेतूनच बीना सिद्धार्थ यांचा एक सेपरेट फॅन बेस महाराष्ट्रात निर्माण झाला आहे. कॉन्स्टेबल मंजू मालिकेतील त्यांची भूमिका ही त्यांना त्यांच्या अनुभवाच्या जोरावर आणि अभिनयाच्या ताकदीवर भेटली आहे. याआधी साकारलेली अप्पीच्या आईची भूमिका तसेच कृष्णाच्या मामेची भूमिका यामुळे त्यांना अशा प्रकारच्या भूमिका करण्याचा अनुभव होता. त्यामुळे घरातून पाठवलेले व्हिडिओ ऑडिशन आणि फायनल लुक टेस्ट यानंतर बीना सिद्धार्थ यांची भूमिका फायनल झाली आणि त्यांना ही भूमिका मिळाली. बीना यांना फावल्या वेळेत वाचनाची प्रचंड आवड आहे. त्या नेहमीच आपल्यासोबत एक पुस्तक कॅरी करत असतात. तसेच त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला देखील आवडते. बीना यांचा आवडता अभिनेता आमिर खान आहे. तसेच त्यांच्या आवडत्या अभिनेत्री प्रियांका चोप्रा आहे. बीना यांचा दंगल आणि मेरी कॉम हे चित्रपट प्रचंड आवडीचे आहेत. मी व्हिडिओच्या सुरुवातीलाच सांगितले होते की बीना सिद्धार्थ यांनी आयुष्याविषयी अत्यंत मोलाचा आणि महत्त्वाचा सल्ला आपल्या फॅन्ससाठी दिलेला आहे, जो की मला देखील प्रचंड आवडलेला आहे. ते नेमकं काय आहे जाणून घेऊया. बीना म्हणतात, तुमच्या स्वप्नांवर विश्वास ठेवा आणि प्रामाणिक योग्य दिशेने प्रयत्न करा. तुम्हाला यश नक्कीच मिळते. आयुष्यात कष्टाला पर्याय नसतो, ते करावेच लागतात. आयुष्यात या गोष्टी सोप्या सहज मिळतात. मग त्या गोष्टी कुठल्याही असो, यश असो, पैसा असो किंवा प्रसिद्धी असो, ज्या साध्या सोप्या पद्धतीने मिळाल्या त्याची किंमत आपल्याला तेवढी नसते जेवढी आपण स्वतःच्या कष्टाने आणि प्रयत्नाने मिळवतो. त्याचा आनंद फार प्रचंड वेगळाच असतो. बीना सिद्धार्थ यांनी दिलेला हा मोलाचा सल्ला नक्कीच सर्वांनी आपल्या आयुष्यात अंमलात आणावा असं मी सांगतो. बीना म्हणतात की मला आयुष्यात एक अशी दर्जेदार भूमिका साकारायची आहे की ज्यातून मला एक चांगली अभिनेत्री म्हणून ओळख मिळेल. बीना सिद्धार्थ यांचा लवकरच वेल डन आई हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. बीना ह्या सोशल मीडियावर प्रचंड ॲक्टिव्ह असतात. त्यांना त्यांच्या फेसबुकवर 10K म्हणजेच 10,000पेक्षा जास्त फॉलोअर्स आहे. इंस्टाग्राम अकाउंटवर 2.5K म्हणजेच 2,500पेक्षा जास्त फॉलोअर्स आहे. अशा या आपल्या सर्वांच्या लाडक्या, हरहुन्नरी आणि दर्जेदार अभिनेत्री असणाऱ्या बीना सिद्धार्थ यांना येणाऱ्या त्यांच्या पुढील वाटचालीसाठी आपल्या इन्फॉर्मेटिव्ह गणजी या यूट्यूब चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा आणि खूप सदिच्छा. बीना मॅम, आम्ही लवकरच तुम्हाला एका मोठ्या पडद्यावरच्या महत्त्वाच्या भूमिकेत पाहू इच्छितो आणि लवकरच तुमची ती इच्छा आणि तुमचं ते स्वप्न पूर्ण होईल अशा आमच्या सगळ्यांकडून तुम्हाला शुभेच्छा.